काय कसे आहे सगळे? बरं आहे ना? काय तुम्ही एका लग्नाला गेलेली आता, लग्न म्हटले का ते ऐर आले. हां, एवढे लग्न आहे ना, काय सांगू तुम्हाला. अरे बापा बापा. आणि आहेर पद्धती बंद करा हे हेडिंग लिहिते, पण ते काही बंद होत नाही. आणि आता लग्न आहे बाई, काय करावं बाई, आता ऐर घ्यास लागते, असं करायला. मी म्हणतो त्या ऐरापेक्षा नवरदेव नवरीला, मुलाला मुलीला एक पाकिट द्या. 500 रुपये घाला त्याच्यात, किंवा 1000 रुपये घाला. त्या 1000 रुपयात तुम्ही ते साडी पॅन्ट पीस हे ते विकत घेता, त्यापेक्षा तुम्ही त्या मुलांना द्या ना. त्यांच्यात तरी कामी पडते. ते ऐर माहिती आहे का, घे आणि तिकडे देऊन देते. घेतले का त्या नवरीच्या आईला म्हणा की नवरदेवाच्या आईला म्हणा, कोणासंग बोलणं नाही होत की कोणासंग भेटणं नाही होत. आणि ती बिचारी एन्जॉय काहीच करत नाही आपल्या मुलांचे लग्न. नुसते ते ऐरामध्ये राहते. आणि ह्या लोकांना तरी समजलं पाहिजे ना, तिथलेच घेते ऐरण दुसरीकडे देते, तिथलं होते बाई दुसरीकडे जाते. एक साडी 10-15 घरी जाते ती साडी. कोणीच साड्या काय हल्ली घालत नाही, विकत आणूनच चांगल्या साड्या घालतात. कायले ते खर्च करता. मला तर बिलकुल आवडत नाही. आणि ते ओझे घेऊन जा लागते, मग ते नवरीची आई शोधा, एवढ्या गर्दीमध्ये ते पिशवी घामाघूम. लग्नात म्हणते ती जेवणाची घाई, असे गर्दी राहते ना बापा. नुसते कुटारासारखे लोक लग्नामध्ये जातात, मोजके बिलकुल नाही लग्न इकडचे. अरे राम राम, घाईच येते ते नवरदेव नवरीचे वडील आई वडील. पण या लोकांना कळत नाही अजिबात. नाही दिली साडी बाई, अहिर दिला पण साडी नाही दिली, अहिर दिला पण साडी नाही दिली. अशा बाया आहे ना, असं वाटते की काय करावं ह्यांना, काय समजत नाही अजिबात. मला पण आमच्याकडचे हे पण ऐर घे जाऊ दे म्हटलं, आहे ते आपल्या देवते वाटून जाय तिकडे. मी आता मला त्या दिवशी इतका राग आला ना, आहेर दिला ठीक आहे, मला म्हटलं मला नको आहे ते साडी, राहू द्या तुम्हाला कामी पडते, नको आहे माझ्या. नाही म्हटलं नाही. तिची एक मुलगी का घ्या ना म्हणते साडी. बरं कोणती साडी घेतली? पांढरी साडी दिली मला. इतका राग आला ना, म्हणून सांगतो तुम्हाला, आहेर पद्धती बंद करा. मी कोणाला देऊ ते पांढरी साडी? यांना तर लाज वाटायला पाहिजे जरा तरी. अशा बायांना साड्या द्यायला पण चांगल्या साड्या द्या ना. तुम्हाला द्यायच्याच आहे तर चांगल्या विकत घ्या. थेच साडी देते, थेच तिकडे देते. अरे बाप रे, किती घाणेरडेपणा वाटतं तो. मला बिलकुल नाही आवडत. तुम्ही जर सुशिक्षित असाल ना, तर हे ऐर पद्धती बंद करा. आणि त्यापेक्षा तुम्ही 200 रुपये घाला, त्या मुलाच्या वडिलांना द्या, आईंना द्या, पाकिट द्या. बाय. लाईक करा, शेअर करा, आणि शेअर जास्त करा हा व्हिडिओ. बाय.